दुष्काळाची दाहकता अनुभवलेल्या लातूरमध्ये पुन्हा हे चटके सहन करता येऊ नये यासाठी जयश्री बेलुरे यांनी अनोखं पाऊल उचलले आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतला हळदी कुंकवाचा। काय केले नेमकं त्यांनी पाहूयात। मकर संक्रांत आली की त्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत राज्यभरात महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू असतात। वाण लुटलं जातं, गृहोपयोगी वस्तू यात दिल्या जातात। पण लातूरमध्ये राहणाऱ्या जयश्री त्रिंबक बेलुरे यांनी मात्र एक वेगळं वाण लुटण्यासाठी ठेवलंय। विविध प्रकारच्या औषधी झाडांची रोपं त्यांनी वाणासाठी ठेवली। लातूरमध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी झाडं अत्यंत महत्त्वाची आहेत। हे ओळखूनच त्यांनी यावर्षी हे वाण लुटण्यासाठी ठेवण्याचा निर्णय घेतला। आंबा, चिंच, वड, पिंपळ, शेवगा, पर्णफुटी, कोरफड, कुंद अशी विविध रोपं यात आहेत। ही रोपं त्यांनी घरीच तयार केली। उन्हाळ्यात भांडी धुण्याच्या पाण्यावर त्यांनी ही रोपं वाढवली। जयश्री यांचे पती नुकतेच वन खात्यातून निवृत्त झालेत। त्यांच्यामुळेच ही कल्पना सुचल्याचं जयश्री सांगतात। हळदी कुंकू ठेवावं असं वाटत आहे, नेहमीच ठेवते, पण काय ठेवावं, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू असाव्या असं मला मनातच वाटतं। म्हणून मी विचार केला कायमस्वरूपी आपली वस्तू राहावी, म्हणून मी ही झाडाचा विचार केला। जयश्री यांच्या या संकल्पनेला आपलाही हातभार लागतोय या विचाराने या महिलाही आनंदित झाल्या होत्या। इथे ह्यांनी आता झाडाचं जे दिले वाण ते खूप उपयोगी आहे। ह्याच्यामुळे काय पाऊस पडण्यासाठी मदत होईल, जो दुष्काळ पडला तो सगळा कमी होईल आणि त्याच्यानंतर ह्याच्यापासून आपल्याला जे ऑक्सिजन वगैरे मिळतात आणि ह्यांनी जे औषधी झाडं दिलेली आहेत तर ते असं होईल की आयुर्वेदाकडे पण त्याचे चान्सेस इन्क्रीज होतात, की म्हणजे आयुर्वेद जे आहे त्याचा पण प्रचार केला जाईल, जे आपल्या भारतामध्ये आहे असं मला वाटतं। आणि हे खूप चांगलं आहे आणि सगळ्यात उपयोगी वाण भेटलं। मकर संक्रांती हा एक महिलाचा सण आहे आणि ह्याच्यामध्ये संसार उपयोगी वाण वेगवेगळे पद्धतीचे लुटले जातात। आज ह्यांनी एक अनोखा उपक्रम केलेला आहे। सगळ्यांना औषधी झाडे दिली आहेत आणि नुकताच इथं लातूरला मागच्या वेळेस दुष्काळ पडला होता, यावेळेस ते झाडं लावून पर्यावरणाला एक मदत होईल। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी असं अनोखं पाऊलही खूप महत्त्वाचं ठरतंय। जयश्री यांनी त्यासाठी हळदी कुंकवाचा आधार घेतला, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा संदेश दिला जातोय। हा आदर्श सर्वांनी घेतला तर पुढे दुष्काळाचं तोंड पाहावं लागणार नाही। लातूरहून शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।